आज आपण बनवणार आहोत उपवासासाठीचा नाश्ता, जो टेस्टी तर आहेच पण त्याचबरोबर हेल्दीही आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 कप भगर. यालाच वरईचे तांदूळ असेही म्हणतात. तर इथे भगर मी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे. कधी कधी यामध्ये खडेही असतात. आता यामध्ये पाणी घालून आपण हे 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया. तुम्हाला हा नाश्ता उपवासा व्यतिरिक्त जर बनवायचा असेल तर तुम्ही वरईच्या तांदळाऐवजी आपला जो रोज भात बनवतो तो तांदूळ वापरला तरीही चालेल. तर इथे वरई मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये पाणी घालून आपण हे 1 तास भिजत ठेवायचं आहे. जर इथे तुम्ही साध्या तांदळाचा वापर करत असाल तर ते तुम्हाला इथे 2 तास भिजत ठेवायचे आहे. तर इथे 1 तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता वरईचे तांदूळ हे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. आता यामधले पूर्ण पाणी आपण काढून टाकूया आणि यानंतर आपण हे वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे वरईचे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा इथे मी हे बारीक असं वाटून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता खूप पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असे मी हे वाटून घेतलेलं आहे. यानंतर आपण हे पॅन मध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये घालूया थोडंसं पाणी. खूप पाणी घालायचं नाही, अगदी अर्धा कप पाणी घालायचं आहे फक्त. यानंतर यामध्ये घालूया चवीपुरते मीठ आणि 1 चमचा तूप आणि आता आपण हे शिजवून घेऊया. तर मंद गॅसवरतीच आपल्याला हे शिजवायचं आहे. या पद्धतीने ढवळत राहायचं आहे. यासाठी शक्यतो तुम्ही नॉनस्टिक पॅनचाच वापर करा. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे शिजून होतं. तुम्ही पाहू शकता आता हळूहळू हे पीठ इथे शिजत आहे. जोपर्यंत हे पीठ पॅन सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर इथे जवळपास 5 ते 7 मिनिटे मी हे पीठ इथे शिजवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता पिठाने पॅन हा पूर्णपणे सोडलेला आहे. आता हे आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून आपण यासाठी लागणारं सारण बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 2 ते 3 उकडलेले बटाटे. तेही आपण स्मॅश करून घेऊया. त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे. आता तेही आपण जाडसर असे वाटून घेऊया. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे मिक्सरला एकदा फिरवूनही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर दाण्याचं कूट असेल तर तेही तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळे मिरी पूड, 1 चमचा जिरं आणि थोडीशी अद्रक मी ते खिसून घालत आहे. तुमच्याकडे आल्याची पेस्ट असेल तर तीही तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस आणि आता आपण हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काही जणांकडे उपवासामध्ये जिरं खाल्लं जात नाही किंवा आलं खाल्लं जात नाही. तर तुमच्याकडे ज्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत त्या यामध्ये घातल्या नाही तरीही चालेल. तर इथे सारण हे आपलं तयार झालेलं आहे. आता आपण कोटिंग तयार करूया. तर इथे पिठावरती आणखीन 1 चमचा तूप घालून हे आपण आणखीन एकदा व्यवस्थित मळून घेऊया. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटत आहे, आवडत आहे का? आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे पीठ हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे मी. आता यानंतर इथे माझ्याकडे एक प्लास्टिक बॅग आहे. तुमच्याकडे बटर पेपर वगैरे असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. यानंतर आपण एक पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि तो प्लास्टिक बॅग वरती ठेवायचा आणि तो व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तुम्ही हे हव्या त्या शेप मध्ये करू शकता. तुम्ही याचे बॉल हे बनवू शकता. तुम्ही पाहू शकता इथे मी सर्कल शेप मध्ये बनवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण एक साइडला सारण ठेवून घेऊया आणि नंतर ते आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे बनवायचं आहे. पदार्थ हा दिसायला जर सुंदर असेल ना तर ती खाण्याची मज्जा ही आणखीनच वाढते. इथे मी आणखीन एक तुम्हाला करून दाखवते. या पद्धतीने बनवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे बनतात. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे सर्व काही माझे बनवून झालेले आहेत. आता आपण हे वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी ते स्टीमर मध्ये हे ठेवून घेतलेले आहे. आता हे आपण स्टीम करूया. त्यासाठी इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ही चाळणी ठेवून घेऊया आणि यावरती झाकण ठेवायचं आणि हे 8 ते 10 मिनिटे आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. तर इथे 10 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले हे व्यवस्थित वाफवून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया.
तुम्ही पाहू शकता आपला उपवासाचा नाश्ता अतिशय सुंदर दिसत आहे. तुम्ही हा असाच खाऊ शकता, पण मी इथं आणखीन एक मस्त असा तडका मारणार आहे, ज्याच्याने याचा स्वाद आणखीनच वाढेल. त्यासाठी आधी आपण याचे काप करून घेऊया. खूप लहानही नाही आणि खूप मोठेही काप करायचे नाहीत. 3 ते 4 आपल्याला एकाचे काप करून घ्यायचे आहेत. तर इथे काप करून झालेले आहेत. आता आपण याला तडका मारूया. त्यासाठी पॅन मध्ये घेऊया 2 चमचे तूप आणि यामध्ये घालूया थोडंसं जिरं. जिरं घातल्यानंतर याला आपण 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जिरं परतल्यानंतर यामध्ये घालूया आपण करून घेतलेले काप. आता आपण हे 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया. तर इथे 2 ते 3 मिनिटे मी हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता यावरती घालूया आपण थोडीशी कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करूया. तर हा आपला उपवासासाठीचा खास असा नाश्ता तयार आहे. तर हा नाश्ता तुम्ही मस्तपैकी आपली उपवासाची चटणी किंवा दही बरोबर खाऊ शकता. तर उपवासासाठीचा हेल्दी आणि टेस्टी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर.